नमस्कार, मी प्राची. मी मराठीच्या विशेष कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत करते. मकर संक्रांत म्हटलं की तिळगुळाचे लाडू, तिळगुळाच्या वड्या हे सगळे कॉमन पदार्थ आपल्याला माहितीच असतील. पण तीळ आणि गुळापासून आज आपण असे काही हटके आणि वेगळे पदार्थ बघणार आहोत आणि हे दाखवायला माझ्याबरोबर आहेत शेफ परिमल सावंत. आपण त्यांचं स्वागत करूया. नमस्कार. नमस्कार. मकर संक्रांतीच्या निमित्ताने आज आपण पहिला पदार्थ कोणता बघतोय? आज आपण बनवणार आहोत पनीर आणि तिळगुळाचा हलवा. ओके. तो जरा स्पेशल आहे, अगदी छान खुशबूदार, म्हणजे त्याला खूप चांगले फ्लेवर्स आहेत आणि खायला पण खूप मजेदार लागणार आहे तो. आपण बघतोय पनीर आणि तिळगुळाचा हलवा. त्यासाठी काय साहित्य लागतं बघूयात. तर हलव्यासाठी लागणार आहे पनीर, ते किसलेलं असलं पाहिजे. गूळ घेतलं आहे, गूळ पण किसून ठेवायचं आहे. थोडंसं ड्रायफ्रूट्स आहेत, कारण ते पण चांगले फ्लेवर्स त्याचे करून ठेवायचे. तूप आहे, शुद्ध तूप. तीळ घेतलेले आहेत, इलायचीची पावडर आहे आणि खोबरं आहे, ते ओलं खोबरं आहे, ते आपण त्याच्यात वापरायचं आहे. हो, किसलेलं. पनीर आणि तिळगुळाच्या हलव्यासाठी लागणारं साहित्य आपण बघितलंय आणि आता आपण वळतोय कृतीकडे. सगळ्यात आधी काय करतोय? सगळ्यात अगोदर आपण घी घ्यायचं आहे, जे तूप आहे ते गरम करायचं आहे. 2 ते 2.5 टेबलस्पून जे आहे तेवढं तूप घ्यायचं आपल्याला. तूप थोडंसं गरम झालं की आपण याच्यात पनीर घालणार आहोत किसलेला. 100 ग्रॅम ते 120 ग्रॅमपर्यंत आपल्याला पनीर घ्यायचं आहे. आणि आता आपल्याला चांगलं हलवायचं आहे पनीर. पनीरचं जेवढं पाणी सुटेल ते आपल्याला त्याचं इव्हॅपोरेट करायचं आहे, त्याचं पाणी सगळं निघून जायला हवं. आणि हा सतत हलवत राहावं लागेल, थोडासा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत. हा हलवा अगदी तुम्ही डेझर्ट म्हणून तुम्ही लंचमध्ये दिलं तरी चालेल, किंवा तुम्ही इव्हनिंगला कोणी तुमच्याकडे गेस्ट आले तर त्यांनाही हा सर्व करू शकता. हे पनीर कमीत कमी आपल्याला 7 ते 8 मिनटं शिजवावं लागेल. साधारण किती दिवस हा हलवा टिकू शकतो? पनीर असल्यामुळे हा हलवा अगदी अर्जंट बनवण्यासारखा आहे आणि लगेच खाण्यासारखा. हा तुम्ही जास्त वेळ ठेवू शकणार नाही, कारण पनीरला थोडा वास आला तर प्रॉब्लेम होईल. पण बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही त्याच्यात टिकवू शकता. पण एक वेळ खाण्यासाठी खूप छान आहे. आणि याच्यात तीळ आणि गूळ आपण ते घालतोय, त्यामुळे हा मकर संक्रांतीला जर कोणी गेस्ट आले तर त्यांना देण्यासाठी तर अतिशय चांगलं आहे. जे आहे पनीर, याच्यातलं पाणी आता थोडंसं सुकत आलंय. आता आपण ह्याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला गूळ. ओके. गुळामध्ये पण थोडंसं पाणी असतं, त्याच्यामुळे ते पण सुकायला थोडा वेळ जाईल. ओके. आता आपण हे मिक्सर खूप छान पैकी अगदी मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्सर आता छान रवाळ झालेलं आहे, ते खायलाही छान लागते, दिसायला छान दिसेल आणि खातानाही चांगलं लागेल. आता हे थोडंसं सुकलेलं आहे पाणी, थोडंसं मॉइश्चर आपल्याला पाहिजे, कारण हा हलवा आहे. आपण आता ह्याच्यामध्ये खोबरं घालूया, ओलं खोबरं. आणि थोडीशी इलायची पावडर, जी वेलचीची पावडर आपण करून घेतली आहे, अर्धा टीस्पून ती घालायची आहे. ड्रायफ्रूट्स आहेत आपल्याकडे आणि ड्राय नट्स, ती घालणार आहोत आपण. आणि याला आपण आता छानपैकी मिक्स करणार आहोत. आता हलवा रेडी झालेला आहे. आता आपण फक्त जे भाजलेले तीळ आहे ते आपण ह्याच्यावरून टाकायचे आहेत आणि मिक्स करायचे. भाजलेल्या तिळामुळे थोडासा क्रंचीनेस येतो, खायला पण छान लागतं. आपण एका पॅनमध्ये तूप गरम करत ठेवलं, त्यावरती आपण पनीर टाकलं. पनीरचं सगळं पाणी आटेपर्यंत, इव्हॅपोरेट होईपर्यंत आपण त्याला चांगलं शिजवून घेतलंय. त्यावरती आपण गूळ टाकला, त्याच्यानंतर डेसिकेटेड कोकोनट, आपण इलायची पावडर टाकली, ड्रायफ्रूट्स, आणि मग आपण वरून त्याच्यावरती तीळ टाकले. हे सगळं मिश्रण आपल्याला एकत्र करायचं आहे, छानपैकी सॉते करून घ्यायचं आहे आणि मग आपला तिळगुळाचा पनीरचा हलवा रेडी होईल. हलवा आता छान रेडी झालेला आहे आणि चांगलं क्रम्बल्ड पण झालं आहे. तर आपण हा आता पॅनमध्ये प्लेट्समध्ये सर्व करूया.
आपण थोडेसे ड्राय फ्रुट्स आणि Sure. ड्राय नट्स आहेत ते अजून थोडेसे गार्निश म्हणून अजून टाकूया त्याच्यावर. अशा तऱ्हेने हा तिळगुळ आणि पनीरचा हलवा रेडी आहे. हा नक्की टेस्ट करा. नक्कीच. आपला तिळगुळ पनीरचा हलवा रेडी झालेला आहे. अतिशय पौष्टिक, झटपट आणि तुम्हाला आवडेल असा खमंग असा तिळगुळ आणि पनीरचा हलवा यावेळी तुम्ही नक्की ट्राय आउट करा. इथे घेतोय छोटासा ब्रेक. पाहत रहा मी मराठी न्यूज. ब्रेक नंतर आपलं स्वागत आणि आता आपण तिळगुळापासूनचा आणखीन एक पदार्थ बघणार आहोत. तो पदार्थ कोणता आहे हे दाखवायला माझ्याबरोबर आहेत शेफ परिमल सावंत. आपण कोणता पदार्थ बघतोय? आपण बनवणार आहोत तिळगुळ पोळी. तर ह्याच्यासाठी जे लागणारं साहित्य आहे हे आहे गूळ, किसलेला गूळ. आपल्याला घ्यायचे खसखस, त्याच्यानंतर जे ड्रायफ्रूट्स आहेत ते घ्यायचे, तूप आहे ते घ्यायचे, ओला नारळ आहे किसलेला, इलायची पावडर आहे, वेलचीची पावडर आणि तीळ. आणि हे जे आहे ते जे मैद्याचे गोळे बनवलेले त्याची आपण पोळी बनवायची आहे. तिळगुळाच्या पोळीसाठी लागणारं साहित्य आपण बघितलं आणि आता आपण वळतोय कृतीकडे. सगळ्यात आधी काय करतोय? सगळ्यात आधी आपल्याला तीळ भाजून घ्यायचे आहेत, कारण तीळ कच्चे राहिले तर पोटात दुखते. म्हणून त्याआधी छान आपल्याला थोडेसे लाईटली गोल्डन ब्राऊन करून घ्यायचे. तर आपण ते करूया आधी. थोडेसे गोल्डन ब्राऊन याचा कलर येतो आणि चांगला फ्लेवर पण ह्याला बाहेर येतो, स्वीट फ्लेवर थोडासा. त्याच्यानंतर आता आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत खसखस. थोडीशी ती भाजून घ्यायची आहे. त्यालाही आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि गरम करायचं आहे. त्यानंतर आपण ह्याच्यात घालणार आहोत खोबरं. आणि ह्याला चांगलं आपण मिक्स करणार आहोत. आपल्याकडे जे ड्राय फ्रूट्स आहेत आणि ड्राय नट्स आहेत ते आपल्याला ह्याच्यात टाकायचे. इलायची पावडर ती घ्यायची आणि ती टाकायची. आणि हे मिक्सर अतिशय छान मिक्स करून आपल्याला घ्यायचं आहे. एका फ्राईंग पॅनमध्ये आपण तीळ घेतले, त्यावरती आपण खसखस टाकली. हे मिश्रण छान भाजून घ्यायचं आहे. त्यावरती आपण डेसिकेटेड कोकोनट्स, ड्रायफ्रूट्स आणि वरतून तीळ घातलेत. पुन्हा एकदा ह्याला छानसं भाजून घ्यायचं आहे आणि मग आपण ह्याला मिक्सरमधून काढणार आहोत. आता हे मिक्सर जर बघताय तुम्ही जर रेडी झालेलं आहे, त्याच्यामध्ये आता आपल्याला नंतर तूप टाकायचं आहे आणि गूळ टाकायचं आहे. पण एवढा सगळा प्रोसेससाठी खूप वेळ लागतो, कारण हे मिक्सर थोडं थंड व्हावं लागतं. त्याच्यासाठी मी एक त्याची पावडर आधीच बनवून ठेवलेली आहे. तर आपण पुढच्या प्रोसेसला सुरू करूया. त्याच्यामध्ये आपल्याला गूळ टाकायचं आहे आणि आपल्याला तूप टाकायचं आहे, कारण त्याचं थोडंसं बाइंडिंग व्हावं लागेल. हाही थोडासा हेल्दी पदार्थ आहे. हेल्दीच आहे. मकर संक्रांतीच्या वेळेला जर एवढं गरम खावं तर, कारण थंडीचे दिवस आहेत, ह्याच्यामध्ये खूप हीट असते, खूप आयर्न आहे तिळगुळामध्ये. तर हे खाल्लेलं नक्कीच चांगलं आहे. म्हणून जसं आपण म्हणतो अगदी पुराणापासून चालत आलेलं आहे की त्यावेळेला हे तिळगुळ खाणं खूप जरुरी आहे. आपण फ्राईंग पॅनमध्ये मगाशी जे ड्रायफ्रूट्स, खसखस आणि तिळाचं मिश्रण एकत्र करून घेतलं होतं ते आपण मिक्सरमधून ग्राइंड करून घेतलं. त्याची पावडर शेफने ऑलरेडी रेडी करून ठेवली होती. त्यावरती आपण तूप आणि गूळ टाकलंय. हे मिश्रण छान एकत्र केलंय आणि त्यानंतर आपण पोळी लाटणार आहोत. त्याच्यामध्ये हे स्टफिंग आपण भरून त्याला भाजणार आहोत. तर ह्याच्यामध्ये आपल्याला आता हे मिक्सर स्टफ करायचं आहे.
आणि जास्ती पातळ पण करून उपयोगाचं नाही, कारण मग त्याचं मिक्सर सगळं बाहेर येईल. बरोबर. आपण इथे मैदा वापरलाय, त्याऐवजी आपण गव्हाचं पीठ पण वापरू शकतो का? हो, गव्हाचं पीठ वापरू शकतो. आता हे थोडंसं खालून भाजायला लागलं की आपल्याला ह्याच्यातून तूप सोडायचं आहे. एकदा आपण ह्याला टर्न करून बघूया. ओके. थोडासा आलाय आता ह्याला कलर. आता ह्याचं खालून तूप सोडूया आपण. तुम्ही बघताच याच्यामध्ये खूप सारं हेवी कोकोनट आहे, ड्राय फ्रूट्स आहेत, प्लस गूळ आहे, तीळ आहे. आणि त्यामुळे हेल्थ कॉन्शियस लोकांसाठी हा अतिशय हेल्दी असा पदार्थ आहे. कारण याच्यामध्ये सगळेच असे पदार्थ जे फॅटनिंग आहेत, बरोबर. कोकोनट आहे, तूप आपण असं मोकळ्या हाताने वापरलं आहे, तीळ आहे, खसखस आहे. पण एखाद्या वेळेला किंवा सणाच्या दिवशी असं हो, खाल्लं हे तर चालतं. थंडीच्या दिवसात खाणं हे खूपच स्वादिष्ट आहे आणि खूपच उपयोगी आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं, ह्याच्यामध्ये खूप सारं आयर्न आहे, लोह, बरोबर. मॅग्नेशियम आहे, तर ते आपल्याला बॉडीला खूप हेल्प करतं. तर ही आता पोळी तयार झालेली आहे तिळगुळाची. आता आपण हिला काढूया आणि थोडंसं कट करूया, कारण ते खायला पण बरं पडेल. तर तुम्ही बघताय खूप छान फ्लेवर येतो ह्याचा, कलरही अतिशय छान आलेला आहे. आणि थोडेसे आपल्याकडे ड्राय फ्रूट्स अजून आहेत, ते पण आपण ह्याच्यावरती घालू शकतो. तर तयार झालेली आहे तिळगुळाची पोळी. टेस्ट करणार? नक्कीच. तिळगुळापासूनचा आणखीन एक पदार्थ आपला रेडी आहे, जे आहे तिळगुळाची पोळी. यावेळच्या मकर संक्रांतीमध्ये तुम्ही नक्की ट्राउट करा. अतिशय पौष्टिक, अतिशय टेम्पटिंग आणि खूप खूप गोड. हा पदार्थ गोड खाशांसाठी एक छान ऑप्शन आहे. घेतोय छोटासा ब्रेक. पाहत रहा मी मराठी न्यूज. ब्रेक नंतर आपलं स्वागत. आणि आता आपण शिकतो आहे मकर संक्रांत स्पेशल रेसिपीज. हे दाखवायला माझ्याबरोबर आहेत शेफ परिमल सावंत. आता आपण आणखीन एक पदार्थ बघतोय. पदार्थ कोणता आहे सांगतील? तर आता आपण बनवणार आहोत तिळगुळाचा ज्यूस. तिळगुळाच्या ज्यूससाठी काय साहित्य लागतंय आपण बघूयात. ह्याच्यासाठी साहित्य लागणार आहे गूळ, ड्राय फ्रूट्स, ड्राय नट्स, ओलं खोबरं किसलेलं, कोकोनट मिल्क, तीळ भाजलेले, कच्चे तीळ पण, आणि इलायची पावडर. थोडंसं पाणी लागेल ज्यूससाठी. तर आपण सुरू करूया. सर्वप्रथम आपल्याला मी सांगितल्याप्रमाणे तीळ भाजावे लागतील. दोन टेबलस्पून तीळ आपल्याला घ्यायचे त्याच्यात, 2 ते 2.5. आणि ह्याला कमीत कमी 4 मिनिट किंवा 3 मिनटं ह्याला थोडंसं भाजायचं आहे. त्याचा फ्लेवर अतिशय लगेच यायला सुरू होतो. तीळ जसे जसे झालेत आता भाजून, आता आपण ह्याच्यात टाकणार आहोत गूळ. किसलेला जो गूळ आहे तो आपल्याला घ्यायचा आहे आणि ह्याच्यात टाकायचा आहे. आणि हे मिक्सचर आपल्याला छान मिक्स करायचं आहे, गूळ मेल्ट होईपर्यंत. तुम्ही बघताय थोडंसं ब्राऊन होत आलंय. आता आपण ह्याच्यामध्ये पाणी टाकूया. अर्धा कप पाणी ह्याच्यात टाकायचं आहे. आणि हे मिक्सर मेल्ट होऊ देऊया. हे तीळ आणि गूळ बॉईल केल्यामुळे ह्याच्यातलं जे सत्व आहे ते जास्ती बाहेर येईल आणि त्याचा आपल्याला जास्ती फायदा होऊ शकतो. आता हे जे पाणी बॉईल झालेलं आहे तीळ आणि गुळाचं, ह्याला आता आपण थंड करत ठेवणार आहोत आणि त्याच्यानंतर आपल्याला बाकीचे इन्ग्रेडियंट्स त्याच्यात ॲड करायचं. ठीक आहे, तर आपण हे आता काढून घेऊया. तर हे आता थोडा वेळ आपण फ्रीजमध्ये थंड करायला ठेवूया. अतिशय अगदी 10 मिनटं राहिलं तरी चालेल, कारण ते अतिशय गरम असल्यामुळे मग कोकोनट मिल्क कडड होईल
ते फाटलं जाईल, त्याच्यामुळे आपल्याला थोडंसं हे थंड करणं जरुरी आहे. आता हे तुम्ही बघता, हे मिक्सर आता थंड झालेलं आहे, पाणी जे आपण गुळाचं आणि तिळाचं बनवलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये मिक्स करणार आहोत ग्रेटेड कोकोनट, जे ओलं खोबरं आहे, आणि कोकोनट मिल्क. याच्यात आपण हे आता कोकोनट टाकलेलं आहे, ग्रेटेड कोकोनट, आणि आपण टाकणार आहोत आता कोकोनट मिल्क. हा जो ज्यूस आहे हा दिसायला अगदी चांगला दिसत नसला, त्याचा कलर अगदी चांगला नसला, तरी पण हा खूप स्वादिष्ट आहे आणि खूप फ्लेवरफुल आणि खूप पौष्टिक आहे. ठीक आहे, तर आपण ह्याला आता थोडंसं मिक्सर ह्याच्यात फिरवूया. आता हे झालेलं आहे ज्यूस रेडी. याच्यात थोडासा फ्लेवर म्हणून आपण इलायची पावडर टाकूया, त्याने अजून फ्लेवर एनहान्स होईल त्याचा. आणि आपण याला छानपैकी मिक्स करूया. आणि हे मिक्सर आता जे हे ज्यूस बनवलं आहे हा आता आपण स्ट्रेन करूया. हे जे तिळाचं मिक्सर ह्याच्यात राहिलं आहे, याला आपण थोडंसं प्रेस करून ह्याचं एक्स्ट्रॅक्ट काढायचं. याचा जो सत्व अजून जे निघतील तेवढं आपल्याला काढून घ्यायचं आहे. आता ह्याच्यामध्ये कोकोनटचा फ्लेवर आहे, तीळ आहे, गूळ आहे, त्याच्यामुळे अतिशय स्वादिष्ट आणि अतिशय तुम्ही अगर चिल्ड करून त्याला सर्व केलं तर खूपच छान लागेल. तर रेडी आहे हा ज्यूस. आपण सर्व करूया ह्याच्यामध्ये ग्लासात. एकदम हेल्दी ज्यूस रेडी झाला आहे तीळ आणि गुळाचा. तर मी तुम्हाला देतो, थोडंसं टेस्ट करा. नक्कीच. अतिशय आगळा वेगळा तिळगुळाचा ज्यूस हा पहिल्यांदाच आपण बघत असू. शेफची ही इनोव्हेटिव्ह रेसिपी आहे असं म्हणायला हरकत नाही. तुम्ही सुद्धा यावेळच्या मकर संक्रांतीला ही रेसिपी नक्की ट्राय आउट करा. तोपर्यंत मी या रेसिपीचा घेते आस्वाद.